तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन। आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत आहेत, निदर्शने होत आहेत आणि याच अनुषंगाने बहुजन संघटकचे राहुलजी खांडेकर यांनी या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्यासमोर माझं मत मांडण्याचा, आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। या अनुषंगाने त्यांनी महाबोधी मुक्ती आंदोलन, महाविहार मुक्ती आंदोलन बौद्धांना का करावे लागत आहे हा प्रश्न उपस्थित करून याच्यावर त्यांनी मला बोलण्याची विनंती केली आहे आणि मी या अनुषंगानेच आपल्याशी संवाद करणार आहे। महाबोधी विहार हे बिहारमधील गया या जिल्ह्यातील बौद्ध गया या गावाच्या जवळ बांधलेलं हे महाविहार आहे। 55 मीटर उंच असलेलं विहार, या विहाराच्या परिसरामध्ये असलेला बोधिवृक्ष आजही आपल्याला पाहायला मिळतो। हे महाविहार तत्कालीन बौद्ध राजा अशोक यांनी बांधलेलं हे विहार आहे। हे विहार बांधल्यानंतर या विहाराच्या परिसरामध्ये जो बोधिवृक्ष आहे, या बोधिवृक्षाचं दर्शन घेण्यासाठी देखील राजा अशोक या ठिकाणी आल्याचा उल्लेख सापडतो। या महाविहाराचे किंवा या बोधिवृक्षाचे ते देखील एक साक्षीदार होते। आता हे जे महाविहार आहे त्याला महाविहार का म्हणतात ही गोष्ट देखील आपण समजून घेतली पाहिजे। हे एक मोठे भव्य दिव्य अशा प्रकारचे विहार आहे म्हणून त्याला महाविहार म्हटलेला आहे का, किंवा त्या ठिकाणचा परिसर जो आहे हा परिसर मोठा आहे म्हणून त्याला महाविहार म्हटलेला आहे का, तर यासाठी त्याला महाविहार म्हटलं गेलेलं नाही। तर बुद्ध काळामध्ये अशी काही विहार होती की त्याच्या अंतर्गत काही लहान लहान विहार असायचे आणि या विहाराशी जोडलेलं एक प्रमुख विहार असायचं, त्याला महाविहार असं म्हटलं जात असायचं। आणि अशा महाविहारापैकीच हे बौद्धगया महाविहार आहे। हे महाविहार म्हणजे एक प्रकारचं विश्वविद्यालय किंवा विद्यापीठ मानलं जात असायचं। या महाविहारामधून केवळ या ठिकाणी पंचशील किंवा अष्टांगिक मार्ग किंवा धम्म प्रवचन किंवा परिषदा एवढ्याच घेतल्या जात नसायचं, तर या महाविहारामधून बुद्धाच्या ज्ञानाचा, बुद्धाच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार केला जात असायचं। त्या ठिकाणी बुद्धाचं हे तत्वज्ञान जे आहे हे शिकवलं जात असायचं। जसं विद्यापीठ ही ज्ञानाची केंद्रस्थान असतात,
त्याचप्रमाणे महाविहार जी आहेत ही ज्ञानाची केंद्र होती. नालंदामध्ये अवधूतपूर आहेत, त्या ठिकाणी देखील एक महावीर आहे. श्रीलंकेमध्ये अनुराधपूर आहेत, एक गाव आहे, त्या गावामध्ये देखील हे विहार आहे. किंवा नेपाळमध्ये देखील हिरण्यवर्ण्य महाविहार या ठिकाणी आहे. आणि त्यावेळेला नालंदा हे तर अतिशय महत्वाचं स्थान मानलं गेलेलं होतं. युनेस्कोनी काय केलं होतं की नालंदाचं हे महाविहार जे आहे हे वैश्विक ज्ञान केंद्र आहे असं घोषित केलेलं होतं. आणि अशाच प्रकारचं हे विहार आहे, ज्या विहाराच्या अनुषंगाने या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. ते आंदोलन यासाठी केलं जात आहे की हे विहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. हे आंदोलन आज मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं असलं तरी हे आंदोलन पहिलं आंदोलन नाही आहे. तर या अगोदर देखील हे आंदोलन सुरू झालेलं होतं. की आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, औरंगाबादमध्ये हे आंदोलन सुरू आहे. मराठवाड्यामध्ये देखील निरनिराळ्या शहरांमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे. लातूर शहरामध्ये देखील भंते पयानंदजी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवस धरणं आंदोलन या ठिकाणी झालं, 3, 4 आणि 5 मार्च पर्यंत. तर अशी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनं होत आहेत. आणि मग या आंदोलनाच्या मागण्या जी आहेत, या मागण्या देखील या विहाराच्या अनुषंगाने आहेत. 1992 पासून खऱ्या अर्थाने हे महाविहार ताब्यात घेण्याच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू झालं. हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती किंवा दीक्षाभूमी जी आहे, या दीक्षाभूमीचे अध्यक्ष यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. ससाई जे होते यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं. आणि मग या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत लक्षात घ्या. 3 प्रकारांनी या मागण्या केल्या जात आहेत. त्यातली पहिली मागणी अशी केली जाते की महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. याची दुसरी मागणी अशी केली जाते की या महाविहाराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण हिंदूकडून काढून घेऊन ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. आणि तिसरी मागणी या ठिकाणी केली जाते की या महाविहाराचं व्यवस्थापन करणारा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात यावी. या 3 प्रमुख मागण्या पुढे करून हे आंदोलन केले जात आहे. आता पहिल्या मागणीवर आपल्या लक्षात येऊ शकेल की हे विहार आमच्या ताब्यामध्ये द्या, याचा अर्थ असा होतो की हे विहार जे आहे, महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही. मला असं वाटतं की जगामध्ये ही पहिली घटना असेल की जगामध्ये आपण कुठल्याही चर्च आपण पाहिले की ते चर्च जे आहे हे कुठल्या तरी हिंदूच्या ताब्यामध्ये आहे असं आपल्याला दिसणार नाही. किंवा जगामध्ये असला कुठलाही गुरुद्वारा नाही की जे गुरुद्वारा जे आहे हे हिंदूच्या ताब्यामध्ये किंवा मुस्लिमांच्या ताब्यामध्ये आहे असं आपल्याला दिसून येत नाही. किंवा जगामध्ये अशी कुठलीही मशीद नाही की जी मशीद जी आहे ही हिंदूच्या ताब्यामध्ये आहे. परंतु दुर्दैवाने जगामध्ये एक आश्चर्यकारी गोष्ट घडते आहे, ती म्हणजे या ठिकाणचं बौद्ध विहार जे आहे हे हिंदूच्या ताब्यामध्ये असलेलं दिसून येतं. आणि ते आपल्या ताब्यामध्ये द्यावं किंवा बौद्ध विहार जे आहे हे बौद्धांना देण्यात यावं अशा प्रकारची दुर्दैवी मागणी या ठिकाणी करावी लागत आहे. आणि हे आज संपूर्ण देशामधून ही मागणी होताना दिसून येते. परंतु आता जसं मी म्हणालो की ही मागणी जी आहे ही पहिल्यांदा होत नाही. आपण फेब्रुवारीपासून ही मागणी आता सुरू झालेली आहे 2025 पासून. पण त्याच्या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे की ही मागणी 1992 पासून सुरू केलेली आहे. त्यावेळेला फारसा कोणी त्यावर विचार केला नाही किंवा अशा प्रकारची जागृती जी आहे ही त्या काळामध्ये दिसून येत नाही. त्यावेळेला बाबरी मस्जिद वाद हा जास्त प्रमुख मानला जात होता. म्हणजे एका बाजूला या ठिकाणचा हिंदू ते मस्जिद असताना देखील ते मंदिर होतं म्हणून ते मुसलमानांनी आपल्या ताब्यात द्यावं अशी मागणी करत होते. पण दुसऱ्या बाजूला जे बौद्ध विहार अस्तित्वात आहे
ते बौद्धांचं आहे आणि ते मात्र आपल्या ताब्यामध्ये आहे, ते बौद्धांना दिलं पाहिजे, ही मानसिकता त्यावेळेला दिसून येत नव्हती. आणि म्हणून मी आता सांगितलं की 1992 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी जी आहे याचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई यांनी हे आंदोलन पहिल्यांदा सुरू केलं. आणि त्यांनी हे आंदोलन सुरू केलं असलं तरी किंवा भारतामध्ये त्याचं फार लोण गेलं नसलं तरी ते प्रभावी आंदोलन झालं. याची दखल जी आहे ही केंद्र शासनाने घेतली. आणि त्याच दरम्यान काय केलेलं होतं की ससाई यांनी काय केलं होतं की एक बिहार राज्याच्या कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये जे आहे ही याचिका दाखल केलेली होती. हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. आणि ज्यावेळेला केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर मग आंदोलकांना सांगण्यात आलं की आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करतो आहेत, त्यामुळे तुम्ही याचिका परत घ्या, अशा प्रकारची विनंती केली. आणि त्यावेळेला त्यांनी ही याचिका परत देखील घेतली. परंतु ही याचिका परत घेतल्यानंतर लगेचच राज्य शासन आणि केंद्र सरकार आणि राज्य शासन याच्यामधली चर्चा जी आहे ही चर्चा देखील थांबलेली आहे. आणि मग पुन्हा ही चर्चा थांबल्यानंतर किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार काहीच करत नाही हे पाहिल्यानंतर पुन्हा ही याचिका दाखल करण्यात आलेली दिसून येते. आणि दाखल केल्यानंतर त्या मागण्या ज्या आहेत या मागण्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्याला झालेला दिसून येतो. आता याच्यामध्ये मुख्य गोष्ट जी आहे की या महाविहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन जे आहे हे बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही. आणि दुसरी मागणी मी सांगितल्यापर्यंत की व्यवस्थापन कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. या दोन मागण्या ज्या आहेत या कशाच्या आधारावर केल्या जात आहेत, तर त्या मागण्या याच्या आधारावर केल्या जातात की या ठिकाणी 1949 मध्ये एक कायदा करण्यात आला. महाविहाराच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये हा कायदा करण्यात आला. आणि हा कायदा जो आहे या कायद्यामध्ये सुधारणा करून भागणार नाही, तर तो कायदा रद्द केल्याशिवाय हे महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये येऊ शकत नाही. याचं कारण असं की हा जो लागू झालेला कायदा आपण पाहिला, त्या कायद्याचं स्वरूप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की या कायद्याच्या आधारे किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करून देखील बौद्धांच्या हातामध्ये ते विहार येऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला त्या संदर्भामध्ये आंदोलन जे आहे हे वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये सुधारणा नाही तर त्याच्यामध्ये बदल करण्याच्या ऐवजी तो कायदाच रद्द करावा हे केलं पाहिजे. आता हा कायदा जो आहे 1949 कधी लागू करण्यात आला, तुम्ही आता सांगितलं की 1949 मध्ये. आता या कायद्यामध्ये पहिल्यांदा असं म्हटलं की हा कायदा जो आहे हा कायदा कुठं लागू होतो, तर हा कायदा जो आहे हा महावीर परिसरामध्ये असलेला बोधिवृक्ष आणि त्या ठिकाणी असलेला परिसर जे आहे या परिसरासाठी हा कायदा लागू करण्यात येतो. आता हा कायदा कशासाठी करण्यात आला, तर पहिल्यांदा असं दाखवण्यात आलं की हा कायदा यासाठी केलेला आहे की हे जे परिसर आहे महाविहार परिसर जो आहे या महावीर परिसरामध्ये व्यवस्थापन ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी काही नियम बनवून त्या ठिकाणी ते व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने हा कायदा करण्यात आलेला आहे. आता या कायद्यामधला महत्वाचा भाग आपल्या लक्षात येऊ शकेल की या कायद्यामध्ये या महाविहाराला विहार म्हटलं गेलेलं नाही. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की जे अशोकाच्या काळामध्ये महाविहार म्हणून ओळखलं गेलं, नंतरच्या काळामध्ये देखील त्याची महाविहार म्हणून ओळख होती. परंतु 1949च्या कायद्यामध्ये महाविहार ऐवजी मंदिर हा शब्द वापरण्यात आला. आणि मला असं वाटतं की हा मंदिर शब्द जो आहे हा शब्दच आपल्यापासून हे विहार हिरावून घेण्याचं पहिलं शस्त्र होतं. आणि मग त्या पूर्ण कायद्यामध्ये मंदिर हा शब्द सातत्याने वापरलेला आहे. आणि म्हणून ही समिती जी आहे या संदर्भामध्ये नेमलेली आहे, ही समितीच मुळात आपल्या या समस्येचं मूळ आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे आंदोलन करावं लागतं.
ही जी समिती नेमलेली होती ती समिती विहार समिती म्हणून नव्हती, तर ती मंदिर समिती होती. आणि ही मंदिर समिती कशासाठी म्हटलं गेलं की व्यवस्थापन करणं आणि आर्थिक व्यवहार सुरळीत करणं यासाठी ही समिती नेमलेली होती. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकेल की हे विहार जे आहेत बौद्धांनी हिंदूंनी आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी या विहाराचं जतन करणे हा हेतू आपल्याला दिसून येत नाही, तर या विहाराच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवणे ही भूमिका या कायद्याच्या अनुषंगाने दिसून येते. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर हे विहार महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून या विहाराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि जगातील सर्व लोक या विहाराला भेट देतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार होतो आणि हे अर्थव्यवस्था जी आहे आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी ही समिती केलेली दिसून येते. आणि हे विहार आपल्या ताब्यामध्ये न देण्याचं कारण देखील तेच मुळात आहे. म्हणजे पहिली गोष्ट या ठिकाणी मंदिर शब्दाचा वापर केला. दुसरा महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी बौद्धाच्या विहारापेक्षा या ठिकाणी अर्थार्जन महत्वाचं मानलं. आता ही समिती जी करण्यात आलेली आहे त्या समितीची रचना देखील अतिशय वेगळी आहे. आता या समितीमध्ये काय केलं की एक अध्यक्ष आहे, त्यानंतर सचिव आहे, यानंतर या समितीमध्ये 8 सदस्य आहेत आणि तिसरा मुद्दा असा आहे की काही सदस्य हे त्याच्यामध्ये आणखी घेता येतात. म्हणजे या 8 सदस्याशिवाय देखील काही सदस्य त्याच्यामध्ये घेता येतात. आता हे अध्यक्ष कोण आहेत किंवा हे सदस्य कोण आहेत, आता हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की हे विहार जे आहे बौद्धांच्या ताब्यामध्ये कधीही येऊ शकत नाही अशी बनवली गेलेली ही रचना आहे. आता या विहारामधले जे सदस्य आहेत, आता त्या सदस्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे, त्याचा जाणीवपूर्वक त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. काय उल्लेख केलेला आहे तर या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यामध्ये शिव प्रमुख जे आहे म्हणजे महादेवाचा पुजारी जो आहे, शिव प्रमुख पुजारी जो आहे त्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असेल. आता आज आपण पाहतो की या आंदोलनाच्या निमित्ताने ते बौद्ध विहार दाखवलं जात आहे, त्या ठिकाणी कुणीतरी पुजारी आपल्याला महादेवाची पिंड जी आहे त्याची पूजा करताना दिसतो. का दिसतोय कारण आपण म्हणतो की बौद्ध धर्मामध्ये तर महादेव येऊ शकत नाही, परंतु या कायद्यामध्ये पहिली तरतूद करण्यात आलेली आहे की त्या ठिकाणी या महादेवाचे पुजारी जे आहेत, शैव पुजारी जे आहेत, या शिवपुजाऱ्यांचा समावेश त्यामध्ये असला पाहिजे ही भूमिका घेतलेली आहे. आता दुसरा मुद्दा मी जसं सांगितलं की अध्यक्ष. आता अध्यक्ष कोण असावा तर त्या ठिकाणी सांगितलं की अध्यक्ष जो आहे हा त्या जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी हा त्या समितीचा अध्यक्ष असेल. मग आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी प्रशासन आहे आणि प्रशासन असल्यामुळे त्या ठिकाणी नियमबाह्य काही होणार नाही. परंतु अध्यक्ष तुमचा जिल्हाधिकारी अध्यक्ष असावा असं म्हटलं असलं तरी कंसामध्ये एक गोष्ट सांगितली ती महत्वाची आहे. तो जिल्हा अधिकारी हा हिंदूच असला पाहिजे. जर तो जिल्हा अधिकारी मुस्लिम असेल तर त्या समितीचा अध्यक्ष असणार नाही. जर तो जिल्हा अध्यक्ष बौद्धाचा असेल तरी देखील तो अध्यक्ष असणार नाही, तो हिंदूचा असेल तरच तो अध्यक्ष असेल. अन्यथा त्या जिल्हा अधिकाऱ्याच्या ऐवजी हिंदूचा एक सदस्य त्याच्यामध्ये घेतला जाईल. म्हणजे एक लक्षात घ्या पहिल्यांदा की या ठिकाणी या समितीचा अध्यक्ष जो आहे हा बौद्ध असू नये असं म्हणणंच या ठिकाणी बौद्धांचं या समितीमधलं अस्तित्व नाकारण्याचं आहे. दुसरी गोष्ट अशी की सचिव जो आहे या समितीचा सचिव जो आहे हा शासन नियुक्त असेल आणि तो देखील बौद्ध असणार नाही. मग बौद्ध कुठं असतील तर तिथं सांगितलं की जे 8 सदस्य आहेत या 8 सदस्यापैकी 4 सदस्य हे बौद्ध असतील आणि 4 सदस्य हे हिंदू असतील, परंतु अध्यक्ष हा देखील हिंदूच असेल.
म्हणजे एखाद्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मतभेद निर्माण झाले, मतदान झालं, तर या ठिकाणी 4 बौद्धाचे एका बाजूला पडतील आणि 5 जे आहेत हे बौद्धांच्या विरुद्ध असलेले पडतील. म्हणजे कुठल्याही नियमाला तर तो बौद्धाच्या बाजूने असणार नाही अशी तरतूद केलेली आहे. आता त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट, आता ह्या सदस्याच्या संदर्भामध्ये असं म्हटलं की 4 हिंदू असतील ते भारतीयच असले पाहिजे, 4 बौद्ध असतील ते भारतीयच असले पाहिजे, अध्यक्ष असेल तो हिंदूचाच असला पाहिजे. पण पुन्हा त्याच्यामध्ये एक नियम केलेला आहे की हे बौद्ध विहार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बौद्धांची संख्या अधिक असली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी इतर सदस्य घेण्याचा अधिकार जो आहे हा या ठिकाणच्या अध्यक्षाला आहे, राज्य शासनाला आहे आणि राज्य शासन बौद्धाचे कितीही सदस्य घेऊ शकते. मग आपल्याला वाटतं की राज्य शासन जे आहे ते न्याय देणार आहे, समिती न्याय देणारे आहे असं आपल्याला वाटतं. मग हे समजा 100 सदस्य घ्यायचे आहेत या समितीच्या शिवाय, तर ते 100च्या 100 बौद्धाचे घेता येऊ शकतात. पण कंसात एक शब्द आहे की हे बौद्ध भारतीय असणार नाहीत. म्हणजे भारतातल्या बौद्ध धर्माला डावलण्याचं काम किंवा भारतातील बौद्धांना नो वेअर करण्याचं काम किंवा भारतातील बौद्धांना बौद्धांपासून दूर करण्याचं काम या ठिकाणी केले जातं. आता 100 सदस्य घेतले समजा, तर त्या 100 सदस्य हे बाहेरचे असतील, ते भारतातले असणार नाहीत. आता हे सदस्य कोण निवडणार आहे? हे सदस्य राज्य शासन निवडणार आहे. म्हणजे ते सदस्य जे आहेत हे राज्य शासनाशी निगडीत आहेत. म्हणजे 100 बौद्ध त्यांचे झाले, अध्यक्ष त्यांचा झाला, सचिव त्यांचा झाला, सदस्य 4 आहेत ते त्यांचे झाले. म्हणजे काही झाले तर आपली संख्या 4 पेक्षा अधिक असणार नाही. जे बौद्ध म्हणून सांगतात त्याची संख्या फक्त 4च असेल. आणि मग 4 वर्षेस आता समजा 100 सदस्य घेतले तर 100 अधिक 8 18 आणि अध्यक्ष म्हणजे 119 सदस्य जरी असले तरी त्याच्यामध्ये आपली सहभागी जी आहे ही केवळ 4 असेल. आणि यामुळे आपल्या लक्षात येऊ शकेल की या ठिकाणी आपल्याला न्याय मिळणं जे आहे हे न्याय मिळणे कधीही शक्य होऊ शकत नाही. आता अशा प्रकारच्या समितीमध्ये सुधारणा करून आपल्याला न्याय मिळेल असं म्हणणं हे अतिशय चुकीचे ठरतं. आता त्याच्यामध्ये आणखी एक गंमत सांग की समजा आपल्याला काही गोष्टी आपल्या विरुद्ध झाल्या. आता की आपण समजा ठरवले की त्या ठिकाणी तुम्हाला विहारामध्ये महादेवाची पूजा करता येणार नाही, त्याच्यावर मतदान घ्या म्हणते. आता मतदान घेतल्यानंतर त्याला विरोध करणारी फक्त 4च मतं असतील आणि त्याचं समर्थन करणारे बाकी सर्वच लोक असतील. आता उद्या समजा म्हणलं की हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यायचं का, अशावर जर मतदान झालं तर त्या ठिकाणी असलेले फक्त 4 लोक जे आहेत हे आपल्या बाजूने असतील, बाकी सर्व त्यांच्या बाजूने असतील. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की या ठिकाणी ही जी समिती आहे हा 1949चा कायदा जो आहे हा कायदा जर असाच राहिला तर आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळणं हे अशक्य आहे आपल्याला म्हणता येऊ शकेल किंवा न्याय मिळण्याची खात्री जी आहे हे अजिबात असू शकत नाही. आता 1949चा कायदा आणि या समितीची सुरुवात जे मात्र त्यांनी अतिशय भुरळ पाडणारी केलेली आहे. त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं की बुद्ध जे आहे हे जगाने पवित्र मानलेला हा महामानव आहे आणि मग बुद्ध विहारामध्ये जे आहे मद्यपान करणं किंवा त्या ठिकाणी पशुचं हे करणं हे निषिद्ध मानलं गेलेलं आहे. म्हणजे पशुचा बळी देणं हे निषिद्ध मानलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की पादत्राणे जे आहेत, वाहनं जे आहेत हे विहारामध्ये घालून आणणं हा गुन्हा आहे आणि म्हणून त्याला शिक्षेची तरतूद देखील केलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला असं म्हटलं की या विहारामध्ये प्रवेश कुणाला मिळेल? त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हिंदू धर्मातील कोणत्याही पंथातील माणसाला तिथं प्रवेश मिळेल. आता बौद्ध धर्मामध्ये असं काय म्हणलं नाही की विहारामध्ये जे आहे हे केवळ बौद्धांनाच प्रवेश मिळेल असं कुठेही म्हटलेलं आहे. मंदिरामध्ये प्रवेश दलितांना मिळणार नाही, हिंदूंना मिळणार नाही, कदाचित मशिदीमध्ये देखील हिंदूंना प्रवेश मिळणार नाही. पण बौद्ध धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला तिथं प्रवेश मिळेल. आणि म्हणून समजा इथं ही गोष्ट आपण मान्य करू की या विहारामध्ये देखील हिंदूंनाही प्रवेश असणं, हिंदूच्या विविध पंथांना देखील प्रवेश असणं त्याच्यामध्ये काही गैर आहे असं वाटत नाही. परंतु त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की या ठिकाणच्या हिंदूंना जो प्रवेश दिला जातो त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे पूजा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे विहारामध्ये येऊन देखील तो महादेवाची पिंड जी आहेत
त्याला आपण पितृदान म्हणतो, तो पितृदान करण्याचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे विहारामध्ये पितृदान करणं या ठिकाणी आपल्या लक्षात येऊ शकेल. याचा अर्थ विहारावर कब्जा करणं, हिंदू धर्माचा त्याच्यावर कब्जा ठेवणं, अशा स्वरूपाची कल्पना आहे. आता असं घडलं, मतदान झालं, तर आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं मी म्हटलं. मग त्यामध्ये एक तरतूद केलेली आहे की समजा एखाद्या त्याला वाटलं की आपल्याला न्याय मिळत नाही, तर त्यांनी काय करायला पाहिजे. मग त्याला असं म्हटलं नाही की आम्हाला आमचे सदस्य वाढवा, असं जर म्हटलं तर त्याला ती मागणी करता येणार नाही. मग त्यांनी सांगितलं की समजा तुम्हाला असं वाटलं की तुमच्यावर अन्याय होतोय, तर तुमचा अन्याय दूर करण्याचं काम जे आहे हे राज्य शासन करेल. मला सांगा, हे शक्य होऊ शकतं का. जे राज्य शासन हे त्यांचंच आहे, अध्यक्ष त्यांचा आहे, सचिव त्यांचा आहे, त्यांचे सदस्य 4 ते सोडून बाकी हे सगळे आहेत, त्यांनी स्वीकृत सदस्य आहेत, हे देखील त्यांचे आहेत, आणि मग राज्य शासन देखील त्यांचंच असू शकतं. आणि म्हणून राज्य शासन असून देखील ते काही करू शकत नाही. आज आपण मागणी करतोय राज्य शासनाकडे, राज्य शासन यावर काही देऊ शकत नाही. आणि मग त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य शासन हे अंतिम असेल, राज्य शासनाने जो निर्णय दिलेला आहे तो अंतिम असेल. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की हा ऍक्ट जो आहे याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, याची असं म्हणण्याच्या ऐवजी हा ऍक्ट रद्द केला पाहिजे. खरं तर याच्या अगोदर एक ऍक्ट आहे, मी त्याच्या संदर्भामध्ये नंतर बोलतोय. तर हा ऍक्ट जर रद्द केला पाहिजे तरच आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो. 1949 ऍक्ट जो आहे हा रद्द करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला याच्यामध्ये न्याय मिळू शकतो. आता 1949 मध्ये अशा प्रकारचा ऍक्ट होत असताना मग याच्या संदर्भामध्ये कोण विचार केलेला नाही का. मग त्यावेळेला मग असा प्रश्न मला एकाने केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये काही मत व्यक्त केलेलं आहे का. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला संपूर्णपणे काम जे आहे ते संविधानाचं काम करत होते. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्मितीचं काम करत होते. आणि हा कायदा जो आहे हा ऑगस्ट 1949 मध्ये आलेला आहे. आणि त्यावेळेला बाबासाहेब हे संविधानामध्येच होते आणि संविधान जे आहे हे पूर्ण होण्याच्या अवस्थेमध्ये होतं, आणि त्यामुळे बाबासाहेबांना वेळ त्यावेळेला नव्हता असं आपल्याला दिसतं. कारण संविधान वाचनाचं अंतिम टप्पा आलेला होता नोव्हेंबरमध्ये, की 3 टप्प्यामध्ये संविधान वाचलं गेलं नोव्हेंबर महिन्यामध्ये, 4 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती देखील अतिशय नाजूक होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्मितीचं काम केलं नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमी आणखी 5 वर्ष जगू शकले असते. आणि अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. बाबासाहेबांचा गुडघेदुखीचा आजार त्यावेळेला सुरू होता. त्यावेळेला संदर्भ ग्रंथ घेण्यासाठी त्यांना व्हीलचेअरचा वापर करावा लागेल. खैरबोड्यांचा अंक आपण पाहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमलाकर चित्रे नावाच्या त्यांच्या एका सहकार्याला लिहिलेलं पत्र, जे पीई सोसायटीचे ते पहिले सदस्य पण होते आणि तिथं प्रमुख देखील होते. तर त्यांना लिहिलेलं पत्र जर आपण पाहिलं तर लक्षात येऊ शकेल की बाबासाहेब कोणत्या अवस्थेमध्ये होते किंवा त्यांची प्रकृती काय होती. बाबासाहेब कमलाकर चित्रे लिहिणाऱ्या पत्रात असं म्हणतात की चित्रे, गेल्या 15 दिवसामध्ये मी एक दिवस देखील झोपलेलो नाही, एक रात्र देखील झोपलेलो नाही. कारण मध्यरात्र झाली की माझ्या मज्जारज्जूचा त्रास सुरू होतो आणि त्याच्या वेदना एवढ्या भयंकर असतात की 100 इंगळ्या चावल्यानंतर ज्या वेदना होतात तेवढ्या मोठ्या वेदना होतात. मग ह्या वेदना सुरू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं औषध घेतलं तरी त्या थांबत नाहीत. आणि बाबासाहेब शेवटी एक ओळ लिहून हे पत्र संपवतात. त्याच्यामध्ये असं म्हणतात की परंतु देशहितासाठी आपल्याला हे सहन करावं लागणार आहे. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की बाबासाहेबांची या ठिकाणची प्रकृती कशी होती. तरी परंतु हा शब्द मी वापरतोय, अशा अवस्थेमध्ये देखील बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये लिखाण केलेलं आहे. आता मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये मला असं वाटतं की आपल्याला देण्यासाठी काहीच त्यांच्याकडे ठेवलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म देण्याचं काम केलं.
धम्म दिल्यानंतर धर्मग्रंथ देण्याचं काम केलं. या देशामध्ये सन्मानाने जगण्यासाठी संविधान देण्याचं काम केलं. आम्हाला शिक्षण घ्या म्हणणाऱ्या बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाची तरतूद करून ठेवली. पी सोसायटी काढली, मिलिंद कॉलेज काढलं, सिद्धार्थ कॉलेज काढलं आणि आम्हाला शिक्षणाची सोय देखील त्यांनी या ठिकाणी करून ठेवली. परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांचं हे कार्य आम्ही ते नीट डोळसपणे पाहायला देखील तयार नाही. डॉक्टर बाबासाहेब, म्हणून मी म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या संदर्भामध्ये देखील लिखाण केलेलं आहे आणि ते लिखाण सिद्धार्थ महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये आहे. ते जो ग्रंथ आहे महाबोधी सोसायटीने तो प्रकाशित केलेला आहे आणि तो ग्रंथ जो आहे हा सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये आहे. परंतु एवढं मोठं आंदोलन या ठिकाणी होतं आहे. परंतु मला असं वाटतं की त्या सिद्धार्थ महाविद्यालयातील एखाद्या प्राध्यापकाला किंवा प्राचार्याला वाटलं पाहिजे की आपल्याकडे हा ग्रंथ आहे, त्याच्यात काय लिहिलेलं आहे. मला तर असं वाटतं कधी कधी की तो ग्रंथ आहे हे किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही. मी परवा या अनुषंगाने तिथल्या एका प्राध्यापकांना फोन केला की सर, आपल्या महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांनी या अनुषंगाने लिहिलेला ग्रंथ आहे बुद्धगया टेम्पल नावाचा आणि तो ग्रंथ आपल्या लायब्ररीमध्ये याच्यासाठी आहे म्हणतो की तो ग्रंथ महाबोधी सोसायटीने स्थापन केला असला तरी तो आपल्या ग्रंथामध्ये आहे. त्या ग्रंथाच्या वरच्या बाजूलाच तुमच्या महाविद्यालयाचा शिक्का आहे. सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स असा त्याच्यावर शिक्का आहे आणि त्या पुस्तकाच्या फ्रंट साईडवरच बाबासाहेबांनी कंटेंट्स लिहिलेले आहेत की या पुस्तकामध्ये काय आहे. त्या 3 कंटेंट्स त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. पहिली कंटेंट असे आहे की प्रस्तावित बुद्धगया कायदा 1935. तर हे लक्षात घ्या, याचा अर्थ 1935ला या संदर्भामध्ये कायदा केलेला आहे आणि तो कायदा सुधारून 1949 मध्ये आणलेला आहे. मग 1935 मध्ये काय होतं हे कदाचित बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. मला ते पुस्तक पाहायची इच्छा होती, परंतु तिथल्या कुठल्याही महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने ते मला सांगितलं किंवा मी म्हटलं मला नका सांगू, तुम्ही तरी वाचलं पाहिजे. म्हणजे पी सोसायटीमध्ये ही जी महाविद्यालय आहेत या महाविद्यालयामध्ये ज्ञानाचं भंडार आहे. आणि मी म्हटलं की मुलं नाहीत तर नाहीत कमी, हे ज्ञान भंडार तुमच्याकडे आहेत, पुस्तकं आहेत. मिलिंद महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या हिंदू कोड बिलाची हस्तलिखित प्रत आहे. त्या ठिकाणी बौद्ध आणि धम्माची हस्तलिखित प्रत आहे, परंतु आम्ही त्याच्यावर पाहायला तयार नाही. बाबासाहेबांनी अहोरात्र या ठिकाणी कष्ट करून ही पी सोसायटी उभा केलेली आहे. त्या ठिकाणचे ग्रंथ जर आपण पाहिले तर ग्रंथ आज देखील अचंबित करणारी आहेत. मला वानखेडे सरावर एक विशेषांक काढायचं ठरवतं यशवंत मनोहर सरांनी. मग आम्ही त्या ठिकाणच्या सायन्सच्या लायब्ररीला सांगितले की वानखेडे सरांचं खूप मोठं काम आहे, त्यांची जी पुस्तकं आहेत तुमच्या लायब्ररीमध्ये आहेत. त्यांनी सांगितले की आमच्याकडे लायब्ररीमध्ये पुस्तकं नाही आहेत. हीच गोष्ट मला असं वाटतं की बुद्धगया टेम्पल नावाचं बाबासाहेबांचं पुस्तक जे आहे हे पाहिल्यानंतर मला वाटतं की अनेक प्रश्न सुटू शकतात. म्हणून मी त्याची कंटेंट सांगत होतो. तर ते पहिली कंटेंट मी सांगितली की 1935चा एक कायदा म्हणून त्यांनी कंटेंट सांगितलं. दुसरं कंटेंट त्यांनी सांगितलं की काँग्रेस आणि हिंदू महासभेचा अहवाल हे अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे या ठिकाणी हा अहवाल जो आहे हा अहवाल या कायद्याला सकारात्मक बनवण्याचं काम जे आहे हिंदू महासभेने केलेलं आहे असावं असं मला वाटतं, कारण मी ते पाहिलेलं नाही. परंतु बाबासाहेब या कंटेंटमध्ये असं म्हणतात की काँग्रेस आणि हिंदू सभा रिपोर्ट जे आहे तो रिपोर्ट त्या पुस्तकामध्ये आहे. दुसरी कंटेंट त्यांनी सांगितले. आणि तिसरे कंटेंट ते सांगतात की भारत आणि युरोपियन लोक जे बुद्धिस्ट होते, लेखक होते, त्यांची चित्र मी याच्यामध्ये शेवटी टाकलेली आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून मी सांगतोय बहुजन संघटनेच्या माध्यमातून की सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक जे काही असतील अभ्यासू आहेत त्यांनी लायब्ररीत चालले पाहिजे. त्याचा मी त्यांना ॲक्सेशन नंबर देखील दिलेला आहे त्या पुस्तकाचा. त्या ॲक्सेशन नंबरवरून देखील तुम्हाला ते पुस्तक सापडू शकतं आणि ते पुस्तक पाहून तुम्ही काय करा की कमीत कमी बाबासाहेबांची भूमिका जी आहे ही भूमिका काय आहे हे आपण त्यामध्ये सांगितलं तरी त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून बुद्धगया आंदोलन जे आहे हे आंदोलन केंद्र शासनाशी संबंधित नाही आहे. हे आंदोलन जे आहे हे बिहार सरकारशी निगडीत आहे. म्हणजे तिथले मुख्यमंत्री राज्य सरकार जो आहे त्याला त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार आहे.
फार तर केंद्र सरकार त्याला सांगू शकते की तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करायला पाहिजे. परंतु सध्या घडीला तर आपण असं पाहतो की ही अवस्था राहू शकत नाही. समजा आपण न्यायालयामध्ये जरी याच्यामध्ये गेलो की न्यायालय देखील आपल्या बाजूने न्याय देईल का अशी अवस्था आहे की जे न्यायाधीश राम मंदिरांचा लढा देत असताना रामाच्या समोर बसून पूजा करतात आणि नंतर न्याय देतात, अशा न्यायाधीशाकडून आम्ही अपेक्षा काय करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी बाबासाहेबांनी आणलेला बौद्ध धम्म जो आहे, हा धम्म जो आहे तो या ठिकाणाहून घालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. की आपण पाहतो की ज्या काही धम्म परिषदा होतात, या धम्म परिषदा पाहिल्यानंतर लक्षात येऊ शकतं की या धम्म परिषदामध्ये आपला कसा कमीत कमी सहभाग असेल हे लक्ष केलं जातं. मागे एक धम्म परिषद आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आणि त्या धम्म परिषदेचं आयोजन देखील बौद्ध नसलेल्या माणसाने केलं, व्यंकटचले आपण म्हणतो. आणि त्यांनी हे नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये बौद्धांचा सहभाग, भारतातल्या बौद्धांचा सहभाग किती होता तर रामदास आठवले सोडले तर त्यांनी कुणालाही तिथं बोलवलं नाही. आणि ज्यांना बोलवलं होतं त्यांनी ते सगळ्या संघाने निश्चित केलेले लोक होते. आणि त्या ठिकाणी जे अध्यक्षीय भाषण झालं ते भाषण देखील अतिशय महत्वाचं होतं. त्या भाषणा 40 मिनिटं ते अध्यक्ष भाषण बोलले. आपले भारताचे जे प्रमुख ज्याने आयोजक होते त्यांनी 40 मिनिटं भाषण केले. या 40 मिनिटांच्या भाषणामध्ये एकदा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी त्या भाषणामध्ये असं सांगितलं की या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाचा धम्म पुढे घेऊन जाण्याचं काम राजा अशोकाने केलं, राजा अशोकाच्या नंतर महात्मा गांधींनी केलं आणि ते काम आता मोदी करतायत. अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. यातून आपण काही धडा घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण बौद्ध या दृष्टिकोनातून हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण एक संघ होण्याची गरज या ठिकाणी आहे. हे आंदोलन करत असताना देखील मी पाहतोय की रोज उठून एक संघटना आंदोलन करते. याच्यातून तुमच्या संघटनेचं अस्तित्व दिसेल, परंतु या एक संघटनेचा प्रभाव नाही दिसणार. बौद्ध आंदोलन जे आहे हे एका संघटनेचं नाही आहे, कुठल्याही एका राजकीय पक्षाचं नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वांनी एक संघ काम केल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकणार नाही. आणि म्हणून सर्वांनी एकत्रित येणं हा त्याच्यातला अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे की सर्वसाधारणपणे बुद्धाला आणि बाबासाहेबांना हायजेक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं परवा सांगितलं की बाबासाहेब संघ शाखेला भेट दिली आणि बाबासाहेबांनी संघ शाखेची स्तुती केली. किंवा तेच लोक आता सांगतात की या ठिकाणी बुद्ध हा 9वा अवतार आहे. तुम्ही राम मंदिर जर पाहिलं असेल तर राम मंदिराची जे रामाच्या भोवताली एक चौकट केलेली आहे, त्या चौकटीमध्ये बुद्धाचा फोटो लावलेला आहे. राम मंदिराला वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी माती आणली होती. तिथं विहार बांधताना बौद्ध महाविहाराच्या लोकांनी माती दिली. आता हे 4 सदस्य काय करू शकतात? त्या महाविहाराच्या सदस्यांनी माती दिली आणि राम मंदिर झालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आज अनेक नकली भिक्खू त्यांनी निर्माण केलेले आहेत. आज भिक्खू सांगतायत की आज आपण पाहिलं असेल की कुंभमेळ्याला अनेक भिक्खू दाखवले, त्याच्यामध्ये तुमची लोकांची दिशाभूल करतायत. एवढंच नाही तर हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म एकच आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि मग त्यांचा हेच डावपुढे आहे की हिंदू आणि बौद्ध एकच आहेत, अशा प्रकारची कल्पना समरसताच्या माध्यमातून सांगण्याचं ते काम करत आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच प्रकारचा भाग म्हणजे या ठिकाणी उद्या ती म्हणतील की बौद्ध हा हिंदूंचाच भाग आहे आणि महावीर जो आहे तो हिंदू आणि बौद्ध या दोघांचाही बुद्ध आहे असं सांगण्याचा प्रयत्न देखील ते करू शकतात. परंतु याच्यामधून एक गोष्ट होऊ शकेल की याच्यामधून बाबासाहेबांनी बुद्धाचं आणलेलं तत्वज्ञान जे आहे हे पुन्हा एकदा लयास जाण्याची शक्यता आहे. बुद्धांनी बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने ते आणले आणि बाबासाहेबांनी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांनी आम्हाला काही वाचण्याची देखील गरज ठेवली नाही. बाबासाहेबांची एवढी प्रकृती नाजूक असताना देखील बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा लिहिलेल्या आहेत. आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो की बाबासाहेबांनी या 22 प्रतिज्ञा लालशाहीमध्ये लिहिल्या आहेत. आणि सांगितलं की हे लालशाहीमध्ये लिहिलेल्या प्रतिज्ञा ज्या आहेत यासाठी आहे की ते आपल्याला गंभीरपणे घेतल्या पाहिजेत.
आणि त्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलं की या ठिकाणी रामकृष्ण देव यांना मी देव मानणार नाही. म्हणजे सुरुवात त्यांनी काय केली की बुद्ध जो आहे हा बुद्ध आणि हिंदू धर्म याच्यामध्ये कुठेही सिमिलरिटी नाही हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 22 प्रतिज्ञेचा अभियान चालवत असताना आपण लक्षात घेतली पाहिजे, पहिली प्रतिज्ञाच आपण लक्षात घेतली पाहिजे पहिल्यांदा. आणि बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की बुद्ध हा हिंदूंचा नवा अवतार, हिंदू धर्माचा नवा अवतार हा खोडसाळ प्रचार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग हे सांगून देखील आमचे बौद्ध भिक्खू जर त्याचं समर्थन करत असतील तर मग आपण कुणाकडे पाहायचा हा प्रश्न निर्माण होतो. आमच्याकडे एक बौद्ध भिक्खू आले होते की इथं कराडा यांचं कॉलेज आहे आणि कराडाच्या गावामध्ये त्यांनी एक विहार बांधलेला आहे. आता कराडाविषयी मी फारसं या ठिकाणी बोलण्याची गरज नाही आहे, पण कराड्याने एक विहार बांधलाय, त्या विहारामध्ये सर्व देव ठेवलेले आहेत आणि त्याच्यात एक बुद्ध आहे. आणि त्या ठिकाणी एक बौद्ध भिक्खू आणले रामनवमीच्या निमित्ताने, आणि ते बौद्ध भिक्खू त्या कार्यक्रमामध्ये म्हणाले की रामराज्य येण्यासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानाची गरज आहे आणि रामराज्य आल्याशिवाय बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होऊ शकणार नाही. आणि इथल्या पेपरवाल्याने ते भडक छापलं. परंतु आज आपण काय करतो की कुठलीही भूमिका घेत असताना स्पष्टपणे घेत नाही. फार तर आपण व्हॉट्सअपवर बोलत राहतो, परंतु व्हॉट्सअपवर टाकून आंदोलन असेल किंवा काही टाकून ते भागणार नाही. त्यात कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आणि बघता बघता आपल्या डोळ्यासमोर हे घडत जाईल की आपल्याला पाहावं लागेल. की जसं म्हटलं जातं की एक माणसाकडे खूप सुंदर घोडा होता आणि तो घोडा घेऊन बाहेर पडला तो, आणि एका ठिकाणी चरण्यासाठी तो घोडा आला असता. एक माणूस आला, मला हा घोडा कुणाचा आहे? म्हणलं माझा घोडा आहे. कुणी दिला? म्हणले की माझ्या मालकाने दिलेला घोडा मला. कशासाठी दिलेला आहे? त्याच्यावर स्वार घेऊन मी पुढे गेलं पाहिजे याच्यासाठी दिलेला आहे. मग त्याने विचारलं की याच्यावर तू स्वार झालास का? नाही म्हटलं. पण माझ्या मालकाने सांगितलं की याच्यावर स्वार झाल्याशिवाय तुला गती मिळणार नाही. मग तू याच्यावर का स्वार झाला नाहीस? याचं उत्तर त्याला नव्हतं. त्यानंतर ते म्हणाला की खरंच तुझा हा घोडा हा चपळ आहे का? तो म्हणलं चपळ आहे. मग मी पाहू का म्हणलं थोड्या वेळ? ते म्हणलं पहा. तू त्या घोड्याजवळ गेला, त्या घोड्यावर बसला, एक राऊंड मारले. ते म्हणाले खरोखर थोडा चपळ घोडा दिसतोय, थोडं जरा आणखी राऊंड मारू का? त्याने 2 राऊंड मारल्या. मग त्याने हळूच म्हणलं की मी या ठिकाणी जाऊन येऊ का? तर जाऊन या. आणि तो घोडा घेऊन गेला आणि हा माणूस तिथंच राहिला. घोडाही गेला तिकडं, तो माणूसही गेला. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म हा आमचा आदर्श धर्म आहे म्हणून सांगणारच आहोत का? बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मामुळे आमचं कल्याण होणार हे सांगण्याचंच काम आम्ही करणार आहोत का? का या धम्माचं आचरण आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम आम्ही करणार आहोत हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि ही वेळ तर अतिशय वाईट अशा प्रकारची आहे की आणीबाणीवर टीका करणारी माणसं जी आहेत या माणसांनी या देशामध्ये चालवलेली हुकुमशाही पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की आणीबाणी काहीच नाही. परंतु माझं म्हणणं असं असतं की या ठिकाणी आपल्या शत्रूवर टीका करण्यापेक्षा आपल्यामध्ये राहून आपल्या विचाराच्या विरुद्ध जाणाऱ्या माणसांची टीका ही महत्वाची आहे. आपण तो ओळखत नाही आहे. आठवले साहेब एक काळ दलित चळवळीचे ताईत होते. कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान करतात आणि ते सांगतात की बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारायचा नव्हता, पण नाविलाजानं स्वीकारला. आम्ही काय घ्यायचं आणि आपण कशावर कुणाचं दुसऱ्यावर टीका कशासाठी करणार? आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघ शाखेवर गेले होते. याच्या कार्यक्रमामध्ये आमची माणसं तिथं सांगतात की बाबासाहेब संघ शाखेमध्ये गेले होते. ती माणसं पेपरमध्ये बातमी येण्यासाठी, पुरस्कार मिळण्यासाठी बाबासाहेबांना विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न करतायत. आपण शत्रूला का शिवाय द्यायची? आणि ही मंडळी कोण आहे? शेतावर काम करणारी मंडळी नाही आहे. शत्रूच्या गोट्यामध्ये शिरून बाबासाहेबांच्या विचारांना विकृत करणारी माणसं ही झोपडपट्टीमध्ये राहणारी नाहीत, कामगार नाही आहेत, विद्याभूषित माणसं आहेत, वकील मंडळी आहे, डॉक्टर मंडळी आहे. आणि ही मंडळी जी आहे ते बाबासाहेबांच्या विचारांना या ठिकाणी वेगळ्या मार्गाने घेऊन जाण्याचं काम करत आहे. संपूर्ण बाबासाहेबांचा विचार जो आहे, मी त्यांना बाबासाहेबांचे मारेकरी म्हणत नाही, बाबासाहेबांच्या विचाराचे मारेकरी कधीच म्हणत नाही. आणि मला असं वाटतं की त्यांना मारेकरी म्हणणं त्यांना एक प्रकारची पदवी देणं आहे. बाबासाहेबांचा विचार मारण्याची धमक ही कोणत्याही आपल्या सामान्य माणसामध्ये नाही. बाबासाहेबांचा विचार जो आहे हा एवढा सामान्य नाही आहे. आणि बाबासाहेबांचा विचार जो आहे हा केवळ तुमच्यावर अवलंबून नाही, हेही आपण समजून सांगण्याची गरज आहे. म्हणजे भारतामध्ये मी बाबासाहेबांचा विचार
कुठंतरी संघाच्या दावणीला बांधला म्हणजे बाबासाहेबांचा विचार संपणार आहे असं जर कोणी समजत असेल तर ते देखील त्यांचा गैरसमज आहे. आज अमेरिकेमध्ये बाबासाहेबांचा विषय शिकवला जातो आहे. मला माझ्या एका मित्राने पुस्तक पाठवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मानवासाठी केलेलं कार्य, उर्दू मधलं पुस्तक आहे. बांगलादेशमध्ये ते शिकवलं जात आहे. माझ्या त्या मित्राने मला प्रेझेंट केलं. मला वाचता नाही आलं, पण उर्दूमध्ये असल्यामुळे मला ते वाचता आलं नाही किंवा कळालं नाही, परंतु मला अभिमान वाटला की बाबासाहेबांचा विचार जो आहे हा पाकिस्तानमध्ये आहे, बांगलादेशमध्ये आहे. इंग्लंडमध्ये टॅलेंट जो विद्यार्थी असते त्या टॅलेंटमध्ये एका विद्यार्थ्याला विचारलं किंवा बाबासाहेबांच्या विद्वतेच्या संबंधी विचारले की नॉलेजच्या संदर्भामध्ये नसले बाबासाहेब हे आहेत म्हणलं. ते म्हणलं की आमच्या सिलेबसमध्ये का नाही, आणि त्यावेळेला तिथल्या शिक्षणाधिकाऱ्याने तो सिलेबसला ठेवलाय, तो आज शिकवला जातो. हंगेरियासारख्या देशामध्ये बाबासाहेबांच्या लिटल टायगर्स नावाच्या स्कूल आहेत हंगेरियासारख्या देशामध्ये. त्याचं एक वेबसाईट आहे, तुम्ही जर वेबसाईट काढली, जय भीम नावाचं वेबसाईट आहे, तर त्या ठिकाणी शाळा ज्या आहेत ह्या लिटल टायगर्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाचं वागणीला शिक्षण हे वागण्याचं दूध म्हणत होते, म्हणून लिटल टायगर्स स्कूल आहेत. म्हणजे बाबासाहेब हे त्या ठिकाणी देशाच्या बाहेर गेलेले आहेत, जगामध्ये ते गेले. आणि ते काही मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की ते जातीचे प्रतीक राहिलेले नाही आहेत. त्या अलीकडे महापुरुषांना जातीचं प्रतीक बनवलं जातं की एखाद्या जातीला खुश करण्यासाठी त्या महापुरुषाचं नाव घेतलं जातं. बाबासाहेब हे त्याच्यामध्ये बसलेले नाहीत, बाबासाहेबांच्या पलीकडे गेलेले आहेत. ते विचाराचे प्रतीक बनलेले आहेत आणि विचाराचं प्रतीक आहे म्हणून ते देशाने स्वीकारले, कारण त्यांनी बुद्धाचा विचार देखील याच पद्धतीने स्वीकारला. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा विचार जो आहे पुन्हा या देशामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी पुन्हा एकदा या धम्माचं पुनर्रचना करण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेब बुद्धाचा हा विचार या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे. आणि तोच विचार या ठिकाणी बाजूला सारण्याचं काम, मी संपवण्याचं म्हणणार नाही, तो बाजूला सारण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण विचार करण्याची गरज आहे. हे आंदोलन जे आहे तो सातत्याने चाललं पाहिजे. आणि हे आंदोलन करत असताना ते कुण्या संघटनेचं आंदोलन आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, की कुण्या एका व्यक्तीने केलेलं सुरू आंदोलन आहे हे आपण बाजूला काढलं पाहिजे. हे आंदोलन जे आहे आमच्या सर्व माणसाच्या मुक्तीचं आंदोलन आहे. हे बुद्धाच्या विचाराचं आंदोलन आहे, बुद्धाच्या पुतळ्याचं हे आंदोलन नाही आहे. म्हणजे आपल्याकडे आणखी एक गोष्ट आली की आपण बाबासाहेबांच्या पुतळ्यांना अधिक प्राधान्य देतो बाबासाहेबांच्या विचारापेक्षा. तर हे बुद्धाच्या विचाराचं आंदोलन आहे, हे मानवमुक्तीचं आंदोलन आहे. आणि म्हणून हे आंदोलन सातत्याने पुढे गेल्यासाठी आपला सहभाग त्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि विशेषतः मला असं वाटतं की याच्यामध्ये शिकलेल्या लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असण्याची गरज आहे. कारण या ठिकाणी बुद्धाचा विचार जो आहे हा केवळ त्रिशूल पंचशील याच्या माध्यमातून टिकेल असं नाही. याचा अर्थ पंचशील किंवा हे आपल्याला म्हणू नये असं मी म्हणणार नाही. पंचशील आपण म्हणतो, त्याचं आचरण देखील आपण केलं पाहिजे. पण दुर्दैवाने असं घडत नाही. धम्मपरिषदा होतात, परंतु त्या धम्मपरिषदामधून काय होतं याचंही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि या अर्थाने मला असं वाटतं की हे बुद्धगयाचं टेम्पल जे आहे त्याचं जे आंदोलन म्हणजे बुद्धगया महावीराचं जे आंदोलन आहे हे आंदोलन नीटपणे चाललं पाहिजे. म्हणून आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की काही मंडळीने की हे आंदोलन करत असतानाच आम्ही असं ठरवलं की नितेश शहा तुमचे बिहारचे मुख्यमंत्री जे आहेत यांना भेटण्याचा आम्ही ठरवलेला आहे. त्याच्यात यश अपयश किती येईल माहीत नाही मला, परंतु आम्ही त्यांना सांगितलं मूळ इथं कुठं आहे की या आंदोलनाचं मूळ जे आहे हे तुमच्यापाशी आहे. म्हणजे आमची मागणी जी आहे त्या मागणीचं मूळ तुमच्यामध्ये सुटू शकतं असा प्रश्न घेऊन आम्ही त्यांना भेटण्याचं ठरवलेलं आहे. तर मला असं वाटतं की या अनुषंगानेच या ठिकाणी आपण वाटचाल करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने तुमचे खांडेकर यांनी राहुल खांडेकरने या निमित्ताने मला आपल्याशी बोलण्याची संधी या ठिकाणी दिली. मला असं वाटतं की मी जे बोललो म्हणजे याचा अर्थ मी जे बोललो ते एकदम सत्यच आहे असं मानण्याची ह्याच्यावर देखील आपण विचार करू शकता. आणि मग त्याच्यावर देखील चर्चातून बरेच प्रश्न सुटत असतो की जवळपास मी 30 वर्ष राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून राहिलो. पण मला असं वाटतं की मी मुलांना किती शिकवलं हा भाग महत्त्वाचा असला तरी मुलाकडून देखील मला बरंचसं शिकता आलं पाहिजे. मला असं वाटतं की शिकण्याची प्रक्रिया जी असते ती सातत्याने चालत असते. आणि म्हणून मी आपल्याशी संवाद केला. आता इथं माझ्यासमोर काही लोकांनी मतं मांडली, ती मतंसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत आणि संवाद हा त्याच्यामधला महत्त्वाचा आहे. म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणत असतो की मी आपल्याशी संवाद करणार आहे. आणि मला असं वाटतं की संवाद जो आहे हा कोणत्याही चळवळीचा करेक्ट पाथ आहे. आपण एक ॲक्युरेट रस्ता आहे, तो आपण रस्ता म्हणतो, तो रस्ता आपण घेऊयात.
आणि या अनुषंगाने पुन्हा एकदा राहुल खांडेकर यांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी जॉईन झालेले सर्व बंधू भगिनी यांचेही आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे, जसं नामांतराच्या आंदोलनामधून केवळ आपल्याला विद्यापीठाला नाव हे अपेक्षित नव्हतं, तर या ठिकाणी समतेचा विचार नव्याने मांडण्याचा तो प्रयत्न होता. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे आंदोलन महाविहारासाठी केवळ मंदिरांसाठी नाही आहे, तर हे आंदोलन जे आहे हे बुद्ध तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी आणलेलं आहे, ते या ठिकाणी आपण जगण्यासाठी ते ठेवणार आहोत, यासाठी आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आणि राहुल खांडेकर यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय संविधान.